सुट्टीचा आनंद आणि जेवण खास. हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास. बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया. व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट. हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस. पलूस नगर परिषदेने 2 दिवसात 25 किलो प्लास्टिक केले जप्त. नगर परिषदेची कारवाई. शहरातील आठवडी बाजार व्यापारी यांच्याकडून केले प्लास्टिक जप्त. पलूस नगर परिषदेने जागतिक पर्यावरण दिन 2025 निमित्त 22 मे ते 5 जून 2025 दरम्यान प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व व विशेष मोहिमांतर्गत पलूस शहरातील आठवडी बाजार, फळ विक्रेते, पथविक्रेते तसेच शहरातील व्यावसायिकांकडून या मोहिमेदरम्यान 25 किलो प्लास्टिक जप्त केलं. नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक विरोधी मोहीम राबवली. नगर परिषदेने केलेल्या कारवाईत प्लास्टिक आढळल्यास 5,000 रुपयाचा दंड, दुसऱ्यांदा आढळून आल्यास 10,000 रुपयांचा दंड आणि तिसऱ्यांदा आढळल्यास 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्यांची शिक्षेची तरतूद असल्याची माहिती यावेळी व्यावसायिकांना देण्यात आली. राज्यात प्लास्टिक बंदी असताना शहरामध्ये काही ठिकाणी प्लास्टिक वापर होत असल्याने नगर परिषदेने कारवाई करीत व्यावसायिकांकडून प्लास्टिक जप्त करून दंड वसूल केला. यावेळी व्यावसायिकांना नगर परिषदेकडून प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशवी वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. तसेच शहरातील नागरिकांनी सुद्धा प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं. या मोहिमेत शहर स्वच्छ समन्वयक अभिषेक शिंदे, सचिन तुपे, चंद्रकांत जिरगाळे, आल्ताफ मुल्ला, आकाश वाघमारे, साधना चन्ने, सोमनाथ पुदाले, प्रशांत कांबळे, सतीश आकाडे, शरद वाघमारे, जीवन मोरे, आनंद मोटकट्टे, सम्राट कांबळे, अमर कांबळे, गणेश कांबळे, रोहित सदामते, संतोष कांबळे इत्यादी उपस्थित होते.